नमस्कार मंडळी, मी सिद्ध ठाकूर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। खरं तर आयुष्यावर बोलण्यासारखं खूप काही आहे। आज प्रत्येकजण आपल्या मनासारखं जगतोय असं नाही आहे। प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत। प्रत्येकजण आज कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या दुःखामध्ये आहे। काहींना कणभर सुख मिळालंय तर काहींना मनभर सुख मिळालंय। खरं सांगायचं तर आयुष्य ही एक जगण्याची कला आहे आणि ती प्रत्येकाला जमतेच असं नाही। त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याशी अशी एक गोष्ट शेअर करणार आहे जी गोष्ट तुम्हाला खूप उपयोगी येणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा आणि जे कोणी या चॅनलला पहिल्यांदा पाहत असतील त्यांनी या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून जे काही नवनवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला पाहता येतील। याला तुम्ही कविता म्हणू शकता किंवा जीवनातले सुंदर विचार म्हणू शकता, पण खरं सांगू का, यापेक्षा सुंदर दुसरं जीवनात काय असूच शकत नाही। चला तर आता आपण सुरुवात करूया। माणूस राग जितक्या सहजतेने व्यक्त करतो तितक्याच सहजतेने जर प्रेमही व्यक्त करू शकला असता तर जगायला खरंच किती मजा आली असती नाही। कारण माणसाच्या निम्म्या समस्या या व्यक्त केलेल्या रागामुळं आणि कधीच व्यक्त न केलेल्या प्रेमामुळं वाढतात। शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असायला हवा, कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात। निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत जातं। निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत जातं। प्रश्न कधी कधी कळत नाही आणि उत्तर मात्र चुकत जातं। सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता, सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी नवीन गाठ बनत जाते। दाखवणाऱ्याला वाट माहीत नसते, चालणाऱ्याचं ध्येय मात्र हरवून जातं। दिसतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी, दिसतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी, अनुभव म्हणजे काय ते तेव्हाच कळतं। असे मित्र जोडा जे कधीच साथ सोडणार नाहीत, असे प्रेम करा की ज्यात स्वार्थ असणार नाही, असे हृदय बनवा की ज्यात रहस्य असणार नाही, आणि असा स्पर्श करा की ज्याने जखम होणार नाही। आयुष्यात असे लोक जोडा जे वेळेला तुमची सावली आणि वेळ आल्यावर तुमचा आरसा बनतील, कारण आरसा कधीच खोटं बोलत नाही आणि सावली कधीच साथ सोडत नाही। वपू काळे म्हणतात कोणी कसं दिसावं यापेक्षा कोणी कसं असावं याला जास्त महत्त्व आहे। ते जरी शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्त्व आहे। स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून रडायचं नसतं, रंग उडाले म्हणून चित्र फाडायचं नसतं। लक्षात ठेवा, इथं सर्वच काही आपलं नसतं, आपल्या दुःखात कदाचित दुसऱ्याचं सुख असतं। छोट्याशा या आयुष्यात आपल्याला खूप काही हवं असतं, छोट्याशा या आयुष्यात आपल्याला खूप काही हवं असतं, पण पाहिजे तेच मिळत नसतं। असंख्य चांदण्यांनी भरून आपलं आभाळ मात्र रिकामी असतं। हव्या असलेल्या प्रत्येक गोष्टी माणसाला मिळत नसतात, हव्या असलेल्या प्रत्येक गोष्टी माणसाला मिळत नसतात, पण न मिळणाऱ्याच गोष्टी माणसाला का हव्या असतात? याचं उत्तर सुरेश भटांनी खूप छान सांगितलंय। आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात छान आहे, काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवं ते दुनिया दुकान आहे, जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे। सुखासाठी कधी कधी हसावं लागतं तर कधी कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं। चार चौघात बसण्यापेक्षा कधीतरी समुद्रकिनारी आठवणींना घेऊन बसावं। आपल्याला कोण हवं आहे यापेक्षा आपण कोणाला हवे आहोत याचा पण कधीतरी विचार करायला हवा। आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत, माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत, म्हणून शक्य तेवढे तारे मोजून समाधानी राहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटतं। आयुष्यातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद, आणि गमतीची गोष्ट अशी की मौल्यवान असून देखील परमेश्वरानं ती आपल्याला विनामूल्य दिलेली आहे। आपल्यापैकी बऱ्याच जणांना आयुष्य संपेपर्यंत त्या गोष्टीचा पत्ताच नसतो। उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आनंदाने सामोरं जा, मावळताना तो तुम्हाला समाधान देऊन जाईल। आनंद हा फुलपाखरासारखा असतो, त्याचा पाठलाग केला की तो दूर पळतो आणि आपण निश्चिंत बसलो की अलगद येऊन आपल्या खांद्यावर बसतो। प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी करण्यासारखं काय, आणि तो जर सुटत नसेल तर काळजी करून उपयोग काय? पराभवाने माणूस कधीच संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो खरा संपतो। कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही। छू ले आसमां जमी की तलाश ना कर, जी ले जिंदगी खुशी की तलाश ना कर, बदल जाएगी तकदीर खुद ही मेरे दोस्त, मुस्कुराना सीख ले वजह की तलाश ना कर।
मशहूर होना लेकिन कभी मगरूर मत होना, मशहूर होना लेकिन कभी मगरूर मत होना, छूले कदम कामयाबी के लेकिन कभी अपनों से दूर मत होना। जिंदगी में खूब मिल जाएगी दौलत और शोहरत, जिंदगी में खूब मिल जाएगी दौलत और शोहरत, लेकिन अपने ही आखिर अपने होते हैं, ये बात कभी भूल मत जाना, ये बात कभी भूल मत जाना, ये बात कभी भूल मत जाना। धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका।